ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। श्री रामकृष्ण भक्तिपाठ या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक नवीन अभंग घेणार आहोत आणि त्यावर निरूपण करणार आहोत। हा अभंग आहे नाम घेई ज्याची वाचा। ह्या अभंगावर आज आपण निरूपण करणार आहोत आणि निरूपणाच्या शेवटी हाच अभंग आपण सुस्मिरता डवाळकर यांच्या आवाजामध्ये ऐकणार पण आहोत। तेव्हा या अभंगाला आपण सुरुवात करूया, निरूपणाला सुरुवात करूया। त्यापूर्वी हा अभंग एकदा आपण वाचून घेऊ आणि नंतर निरूपणाला सुरुवात करू। नाम घेई ज्याची वाचा देव भार घेई त्याचा। नामा सारिखे साधन कलियुगात नाही जाण। नाम देवाचे उच्चारी महापापी तरुण जाई। महापापी अजामिळ नामे गेला उद्धरुण। जेथे देवाचे नाम तेथे साक्षात भगवान। रामकृष्ण नाम घेता सुख शांती मिळे चित्ता। श्रीकांत हा दास ठेवी नामावर विश्वास। तेव्हा आपण अभंग ऐकला, आता यावर आपण निरूपण करणार आहोत। तर पहिलं कडवं आहे, नाम घेई ज्याची वाचा देव भारवाही त्याचा। जो भगवंताचं नाव घेतो, ज्याची वाचा भगवंताचं नाव उच्चारते, त्याचा भार भगवंत वाहत असतो। ही जबाबदारी भगवंताची आहे। कारण जर कोणी भगवंतावर भार टाकला तर त्याला तो भार घेणं आवश्यक आहे। आपण जर एखाद्या सज्जन व्यक्तीवर जर आपला भरोसा ठेवला, विश्वास ठेवला, तर तो आपला कधीही विश्वासघात करत नाही। जर एखादा चांगला माणूस आपला विश्वासघात करत नाही, जर आपण भगवंतावर विश्वास ठेवला, त्याच्यावर आपला भार सोपवला, तर तो काय आपला गैरफायदा घेईल का? तो सुद्धा, आपण जर विश्वास टाकला तर तो सुद्धा आपल्याला त्यामधून मार्ग दाखवेल। म्हणजे मनुष्य जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवला तर मनुष्य जर आपल्याला मदत करू शकतो, तर भगवंत का मदत करणार नाही? तेव्हा भगवंताला आपली जबाबदारी घ्यावीच लागते। स्वामी विवेकानंद बघा, ते भारतामध्ये भारत भ्रमण करत असताना त्यांच्या जीवनामध्ये कितीतरी समस्या आल्या, किती संकटांचा सामना करावा लागला। कधीकधी 3-3 दिवस त्यांना उपाशी राहावं लागलं, खिशामध्ये एकही पैसा नव्हता। अशा सगळ्या अवस्थांमधून स्वामीजी भारत भ्रमण करत होते। त्यांचं कुणी रक्षण केलं? त्यांचं रक्षण भगवान श्री रामकृष्णांनीच केलं। त्यांच्या पाठीशी होते, त्यांचे गुरुदेव त्यांच्या पाठीशी होते। हे बरीच उदाहरण आपल्याला मिळेल की कसं स्वामीजींचं रक्षण ठाकूरांनी केलं। गाडीमध्ये प्रवास करत होते, 3 दिवसापासून उपाशी होते, रेल्वे स्टेशनवर बसले आहे। तिथे त्यांच्यासमोर एक बनिया बसला आणि त्यांना टॉन्टिंग करू लागला, निंदा नालस्ती करू लागला। तेव्हा स्वामीजीला तर काही सुचेना। तो आपला खातो आहे आणि म्हणतोय, बघा मी मेहनत करतो म्हणून मला एवढं चांगलं खायला मिळते आणि तुम्ही काय भिकारी आहे, तुम्ही मेहनत करत नाही, कष्ट करत नाही, तुम्हाला असं भोगावं लागतं। तेवढ्यामध्ये एक भक्त सगळं जेवणाचे पदार्थ घेऊन आला। तो म्हणाला की मला स्वप्नामध्ये रामजींनी सांगितलं की माझा भक्त स्टेशनवर बसला आहे, जाऊन तू त्याला काहीतरी जेवायला दे। आणि मी स्वतःच्या हाताने हे सगळं केलेलं आहे। माझं मिठाईचं दुकान आहे, मिठाई पण आणली आहे, तुम्ही बसा। पाणी घेऊन आला, चटई घेऊन आला, आसन घेऊन आला। स्वामीजींना आश्चर्य वाटलं आणि नाही म्हणे, तुम्हीच आहात, तुम्हाला मी स्वप्नामध्ये बघितलं आहे, मला रामचंद्रांनी तुम्हालाच दाखवलेलं होतं। तेव्हा तो बनियासमोर बसलेला तो तर अवाकच झाला। त्याला तेव्हा कळलं की कसे भगवंत स्वामीजींचं रक्षण करत आहे। स्वामीजी अमेरिकेमध्ये गेले, अमेरिकेमध्ये ते खूप फेमस झाले। तिथे पण त्यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागला, पण श्री रामकृष्ण त्यांच्या पाठीशी होते। खूप प्रसिद्ध झाले, लोक त्यांचा द्वेष करू लागले, ईर्ष्या करू लागले, मत्सर करू लागले। एवढंच काय, त्यांना मारण्याचा प्रयत्न पण झाला। त्यांना एका घरी बोलावण्यात आलं नाश्त्यासाठी। स्वामीजींनी तिथे नाश्ता केल्यानंतर त्यांना कॉफी दिली। त्या कॉफीमध्ये होतं विष। आता स्वामीजींनी तो कप घेतला तर तोंडाला लावणार
तेवढ्याच भगवान श्रीरामकृष्ण प्रगट झाले. अरे नरेंद्र, कॉफी पिऊ नको, त्यामध्ये विष आहे. तर बघा, तर स्वामीजी पिणार होते, पण तेवढ्याच श्रीरामकृष्ण प्रगट होऊन सांगितलं की ती कॉफी पिऊ नको, विष आहे. स्वामीजींनी तो कप खाली ठेवून दिला, कॉफी प्याले नाही. म्हणजे बघा, जर आपण भगवंतावर भरोसा टाकला तर भगवंत आपली कशी काळजी घेतात, त्यांना काळजी घेणं भाग आहे. एखाद्या साधारण मनुष्याला आपण विश्वास टाकला तरी तो आपली काळजी घेतो, तो आपला गैरफायदा घेत नाही. तर भगवंतावर जर आपण विश्वास टाकला तर भगवंत नक्कीच आपल्याला मदत करतील. पण इथे मात्र भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तर शक्य आहे. म्हणजे स्वामीजींच्या जीवनामध्ये अशा कितीतरी घटना आहे की भगवंताने त्यांचं रक्षण केलं. श्रीरामकृष्णांची पुतणी होती लक्ष्मीदेवी. लक्ष्मीदेवी लहानपणापासूनच भक्तिमती होती. नंतर ती गुरु झाली, दीक्षा द्यायची. जास्तीत जास्त दिवस लक्ष्मीदेवी पुरीला राहिल्या आणि दररोज जगन्नाथाचं दर्शन करायच्या. जगन्नाथावर पण खूप भक्ती होती, ठाकुरांवर खूप भक्ती होती. त्यांना जगन्नाथामध्ये साक्षात ठाकूर दिसले. एक दिवस त्यांना वाटलं की जगन्नाथ आणि ठाकूर काही वेगळे नाही. एक दिवस लक्ष्मीदेवी समुद्रावर स्नान करायला गेल्या, एकटेच गेल्या. आणि स्नान केल्यानंतर एक जोराची लाट आली आणि त्या लाटेमध्ये आतमध्ये त्यांना ओढून घेतलं. आता त्यांना काही कळेना काय करावं. त्या खूप आतमध्ये गेल्या. अशा वेळेस त्यांनी बघितलं की तिथे समुद्र किनाऱ्यावर एक मुलगा आहे, तो गवळ्याचा मुलगा आहे. त्याने समुद्रात उडी मारली आणि शेवटी लक्ष्मीदेवीला समुद्रातून बाहेर काढलं. बाहेर आल्यानंतर त्यांना वाटलं की भगवंतानेच आपला प्राण वाचवला. त्या बाहेर आल्या, घरी गेल्या, स्नान केलं. नंतर जगन्नाथाच्या मंदिरामध्ये गेल्या. त्या जगन्नाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांनी जेव्हा बलरामाच्या मूर्तीकडे बघितलं तेव्हा त्यांना तिथे तो गुराखी दिसला. अरे म्हणे, ह्याच मुलानं माझा प्राण वाचवला. तेव्हा लक्ष्मीदेवीला कळलं की साक्षात बलराम त्या गुराख्याचं रूप घेऊन तिथे लक्ष्मीदेवीला समुद्रातून बाहेर काढलं. म्हणजे बघा, भगवंतावर जर भक्ती असेल, भगवंतावर जर आपण भार सोपवला तर भगवंत आपल्याला कसा आधार देतो, आपला कसा भार घेतो, आपल्याला कसा संकटातून मुक्त करतो. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला बघता येतं. पुराणामध्ये भरपूर आहे. पुराणामध्ये आहे, संतांच्या जीवनामध्ये आहे, भगवान श्री रामकृष्णांच्या शिष्यांच्या जीवनामध्ये आहे. गृहस्थ शिष्य, संन्यासी शिष्य. म्हणजे भगवंताचं नाव आपल्या वाणीवर पाहिजे. प्रव्राजिका भारतीप्राणा माताजी यांच्या जीवनामध्ये मी एक वाचलेलं आहे. एकदा त्या अध्यक्षा होत्या शारदा मठाच्या. एकदा एक संन्यासिनी कलकत्त्याला, ती बाहेर काहीतरी कामासाठी गेली असेल आणि कामासाठी गेल्यानंतर काम संपवायच्या अगोदरच कुठेतरी ॲक्सिडेंट झाला आणि त्यांच्या पायाला मार लागला. आता कोणीतरी कळवलं माताजींना की ती संन्यासिनी गेली होती काहीतरी मार्केटिंग करायला, तिचा पायाला काहीतरी मार लागला, कुठेतरी पडली. तेव्हा बघा भारतीप्राणा माताजी काय म्हणते. त्या म्हणाल्या की ती मठातून बाहेर पडण्यापूर्वी तिनं ठाकुरांचं नाव घेतलं होतं का? जर ठाकुरांचं नाव घेऊन ती गेली असती तर हा असा अपघात झालाच नसता. म्हणजे किती विश्वास आहे. म्हणून ठाकूर म्हणायचे की जर आपण दुर्गा 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 म्हणत जर आपण घर सोडलं तर साक्षात शिव आपल्या हाती त्रिशूळ घेऊन अशा भक्ताचं रक्षण करत असतो. म्हणून तुम्हाला दिसेल की रामकृष्ण मठ मिशनमध्ये ही प्रथा आहे. कुणीही बाहेर जाताना, प्रवास करताना दुर्गा माई की जय असं म्हणत असतो, भगवान श्री रामचंद्र की जय असं म्हणत असतो. म्हणजे भगवंताच्या नावावर विश्वास असेल, त्याचं नाव घेऊन जर आपण पुढे गेलो असेल. मी जनाबाई म्हणते ना की पहिले विठ्ठलाचं नाव घ्यावं, नंतर पाऊल टाकावं. तेव्हा जो भगवंताचं नाव घेऊन पाऊल टाकतो, घरामधून बाहेर पडतो, त्या अशा भक्ताचं भगवंत रक्षण करतात. असे उदाहरणं आपल्याला भरपूर मिळतात. इथे पण भरपूर मिळतील. भगवान श्री रामकृष्णांच्या जीवनामध्ये, त्यांच्या भक्तांच्या जीवनामध्ये
की भगवंतच भक्ताचं रक्षण करत असतो, पण ही आपली वाचा, ह्या वाचेद्वारे भगवंताचं नाव तर बाहेर पडलं पाहिजे, त्यासाठी आपल्याला वेळच नसतो. बाकी दिवसभर आपण फालतू गोष्टी बडबड करत असतो, पण चुकूनही भगवंताचं नाव घेत नाही. भगवंताचं नाव घेण्यासाठी काही फुकाचं आहे, काही पैसे द्यावे लागत नाही, पण भगवंताच्या नावामध्ये किती गोडी आहे, ते किती सामर्थ्यशाली आहे, ते कसं आपलं रक्षण करते, ते कसं आपलं मन पवित्र करते आणि शेवटी भगवंताचा लाभ करून देते. म्हणजे एवढं नामाचं महात्म्य सांगितलेलं आहे, पण लोकांना मात्र त्याचं महत्त्व कळत नाही. नंतर नामासारिखे साधन कलियुगात नाही जाणं, नामासारिखे साधन कलियुगात नाही जाणं. तर या कलियुगामध्ये नामासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. कारण ह्या कलियुगामध्ये भक्तिमार्गच एकमात्र आपल्याला आधार आहे. बाकीचे मार्ग फार कठीण आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये नारदीय भक्ती, भगवंताचं नामगुण संकीर्तन हाच एकमात्र उपाय कलियुगामध्ये आहे. चैतन्य महाप्रभू बघा, केवढे मोठे पंडित होते, पण एवढे मोठे पंडित असूनही न्यायामध्ये त्यांनी अध्ययन केलेलं होतं. पण एवढे मोठे पंडित असूनसुद्धा निमाई पंडित, जेव्हा ते गयेला गेले, त्यांना गुरु मिळाला आणि गुरुने सांगितलं की भगवंताच्या नावाचा प्रचार कर, आणि सगळं पांडित्य सोडून दिलं, सगळ्या पाठशाळा बंद केल्या आणि भगवान कृष्णाचं नावाचा ते प्रचार करू लागले. भगवान कृष्णाचं नाव सतत घेऊ लागले. किती परिवर्तन झालं. त्यांनी लोकांना दाखवून दिलं की पांडित्यापेक्षा भगवंताच्या नावामध्ये जास्त शक्ती आहे. नुसतं पांडित्य असून उपयोग नाही, तुम्ही तुमचा वेळ पांडित्यामध्ये गमावू नका, तर भगवंताचं स्मरण करा. म्हणजे कलियुगासाठी हाच एकमात्र मार्ग आहे, भक्तीचा मार्ग, आणि तो सुद्धा भगवंताच्या नावाचा मार्ग. आपण जेव्हा जप करतो तेव्हा काय होतं? भगवंताचं नाव घेणं किंवा जप करणं म्हणजे कशासारखं आहे? स्पीड ब्रेकरसारखं आहे. आपल्याला माहिती आहे ना, स्पीड ब्रेकर असतात. आपण जेव्हा रोडवर जातो, आपली गाडी जाते आणि आपली गाडी फुल स्पीडमध्ये असते. आता समोर जर शाळा असेल, या बाजूला गाव असेल, तर तिथे लिहिलेलं असते समोर गाव आहे आणि तिथे स्पीड ब्रेकर असतो. आपल्याला वेग कमी करावा लागतो, गाडी ऑलमोस्ट आपल्याला थांबवावी लागते आणि हळूहळू आपल्याला मग ते पार करावं लागतं. आपण जर स्पीडमध्ये गेलो तर आपली गाडी खराब होऊ शकते, म्हणून तिथे स्पीड ब्रेकर लावलेले असतात. हे आपलं मन पण त्या गाडीसारखंच आहे. हे आपलं मन अतिशय वेगानं धावत असते, त्याला कुठे काही फुलस्टॉपच नाही. प्रत्येक क्षणी मनामध्ये काही ना काही विचार येतच असतो. असं कधीही होत नाही की आपलं मन खाली आहे, नेहमी भरूनच असते. आणि ते एवढ्या स्पीडनं जाते, एका विचारावरून दुसऱ्यावर, दुसऱ्याहून तिसऱ्यावर, तिसऱ्या चौथ्यावर, म्हणजे सतत मनामध्ये विचार काही ना काही येतच राहतात. म्हणून पतंजली म्हणतात की तुम्ही 12 सेकंद जरी मनाला एका गोष्टीवर स्थिर केलं तर काय आहे, ती एक धारणा आहे. पहिले प्रत्याहार आणि मग धारणा. म्हणजे 12 सेकंदसुद्धा आपलं मन एका गोष्टीवर स्थिर राहत नाही. हा आहे मनाचा स्वभाव. सतत पळत असते, भरधाव पळत असते. आता मनामध्ये काय येतात? विचार, आणि ते सतत बदलत असतात. एका विचारावर जास्त वेळ टिकत नाही. अशा वेळेस जर आपण जप केला तर काय होते? त्या विचारांना ब्रेक मिळतो. हा स्पीड ब्रेकर आहे. तर ध्यान तर सोडाच, पण पहिले कमीत कमी गाडी थांबवली तर पाहिजे, गाडीचा वेग तर कमी केला पाहिजे. गाडीचा वेग कमी केल्याशिवाय तिला तुम्ही थांबवणार कसं? तर जेव्हा आपण भगवंताच्या नावाचा जप करतो तेव्हा ते स्पीड ब्रेकरसारखं काम करते. म्हणजे आपल्या मनातल्या विचारांना थोडं कमी करते. भगवंताचं नाव घेतलं की मनाला मग दुसरा विचार येत नाही. पण मनाचा स्वभाव अतिशय विचित्र आहे. काही दिवसानं काय होतं, मनाला सवय लागते.
आता मनाला सवय लागली की मग आपला जप कसा होतो? मेकॅनिकल होतो. म्हणजे मनाला कशाची सवय लागते? जप करणं आणि जप करण्यासोबतच विचार पण करणं. बघा मन किती बदमाश आहे. म्हणजे मन जपही करते आणि विचारही करते. म्हणजे आता याला सवय लागली आहे आणि त्याला आपण म्हणतो आता जप कसा होत आहे? मेकॅनिकल होत आहे. आता तुमचा जप सुरू आहे, पण जप सुरू असूनही ते आता तुमचा जप स्पीड ब्रेकरचं काम करत नाही. तुमच्या मनामधले विचार सुरूच आहे आणि इकडे जपही सुरू आहे. म्हणजे असं अभ्यास करता करता काय होतं? सवय लागते आणि सवय लागली की मग काय करतं मन? जपही करतं आणि विचारही करतं. जे दोन्ही गोष्टी एका वेळेस करतं. हा आहे मनाचा स्वभाव. तेव्हा मग आपण म्हणतो की आता जप मेकॅनिकल होत आहे. जप केला तरी मन शांत होत नाही. जप केला तरी मन स्थिर होत नाही. असं का होतं? कारण तिथे आपली श्रद्धा कमी पडते. तुम्ही ते भगवंताचं नाव घेता, पण ते नावच जर प्रेमपूर्वक, श्रद्धापूर्वक, भक्तिपूर्वक घेतलं तरच ते स्पीड ब्रेकरचं काम करेल, नाहीतर ते यंत्रवत होऊन जाईल. म्हणजे दोन्ही गोष्टी, सुरुवातीला जेव्हा आपण गाडी शिकतो तेव्हा आपलं मन किती एकाग्र असतं. आपलं स्टिअरिंगकडे लक्ष असतं, आपलं ब्रेककडे लक्ष असतं, ॲक्सिलेटरकडे लक्ष असतं. म्हणजे सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असतं. आपण खूप मन देऊन करतो. पण एकदा आपल्याला ड्रायव्हिंगची सवय झाली, आपण ड्रायव्हिंगमध्ये एक्सपर्ट झालो की मग काय, एक हात स्टिअरिंगवर आहे आणि एक हाती फोन आहे, आपल्या गप्पा मारणे सुरू आहे, ते गाडी चालवणे सुरू आहे. म्हणजे एकाच वेळी बऱ्याच गोष्टी आपण करतो. कारण तेव्हा ते तुमचं ड्रायव्हिंग जे आहे ते मेकॅनिकल होऊन जातं. त्याला तुम्हाला अटेन्शन द्यायची गरज पडत नाही. तसाच आपला जप मेकॅनिकल होतो, यंत्रवत होतो. तो जप सुरू राहतो आणि विचार मात्र यानं सुरूच राहतात. त्याचं कारण म्हणजे श्रद्धेचा अभाव. जर जप करताना श्रद्धा असेल, भक्ती असेल, तर तुमचं जप स्पीड ब्रेकरचं काम करेल आणि मनातल्या विचाराचा वेग थांबवेल. मग हळूहळू तुमचं ध्यान होईल. त्याला वेळ लागेल. ध्यान एकदम होत नाही, एकदम मन विचारशून्य होत नाही. पण जप केल्यामुळे काय होतं? विचाराची गती तरी कमी होते. ज्या स्पीडनं आपलं मन धावत असते, ज्या स्पीडनं आपले विचार जात असतात, त्या स्पीडला कुठेतरी ब्रेक लागतो. म्हणून जप करणं खूप आवश्यक आहे आणि तो सुद्धा श्रद्धापूर्वक केला पाहिजे. जर श्रद्धापूर्वक केला, भगवंतावर विश्वास ठेवून केला, प्रेमानं आपण त्याला आळवलं, तर मग दुसरे विचार येणार नाही. भगवंता व्यतिरिक्त मग दुसरे विचार येणार नाही. पण जर ते यंत्रवत झालं तर तुम्ही कितीही जप करा, पण तुम्हाला विशेष फायदा होणार नाही. म्हणून याची काळजी घ्या की आपला जप यंत्रवत तर होत नाही ना. यंत्रवत होत असेल तर जप थांबवा आणि भगवंताला प्रार्थना करा की भगवंता हे काय आहे? मी इकडे जपही करतो आहे आणि इकडे माझ्या मनात विचारही येत आहे. माझं मन तुझ्या जपामध्ये रमू दे, तुझ्या नामामध्ये मला आनंद मिळू दे, अशी प्रार्थना करा. तुमचं मेकॅनिकल जग बंद करा, तिथे प्रार्थना करा. किंवा उठून थोडे वॉकिंग करा, नंतर बसा. पण तुम्ही कितीही वेळ बसला, पण जर तुमचा जप यंत्रवत असेल तर तुमचा नुसता वेळेचा दुरुपयोग होईल, तुम्हाला काही विशेष फायदा होणार नाही. म्हणून आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कलियुगात जरी जपाचं महात्म्य आहे, भगवंताच्या नावाचं महात्म्य आहे, पण त्यामागे भक्ती पण पाहिजे. पतंजली म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तुम्ही जप दीर्घकाळ करा, निरंतर करा, पण काय पाहिजे? सत्कारापूर्वक करा, म्हणजे श्रद्धापूर्वक करा. तर केव्हा तुमचं मन शांत होईल. निरंतर तर करा, दीर्घकाळ पण करा, पण श्रद्धापूर्वक करा, तर तुमचं मन स्थिर होईल, असं पतंजली योगसूत्रामध्ये म्हणतात. म्हणजे बघा, नामाचा महिमा तर आहेच, पण थोडी भक्ती पण पाहिजे. यंत्रासारखं नुसतं रिपीट करत राहण्यात काही अर्थ नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की आपल्या घरी तोता असतो आणि तो तोता राम 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 म्हणत असतो, कारण त्याला आपण शिकवलेलं असते. आता त्या तोत्याला शिकवलेल्या राम राम म्हणायला तो आपला राम राम म्हणत राहतो.
पण तो रामराम म्हणतो, कारण त्याला शिकवलेला आहे. तो पोपट आहे, तो पोपटपंची करतो, तो राम 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 म्हणतो. पण भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, जेव्हा मांजर येऊन त्याला पकडते, त्या पोपटाला पकडते, तेव्हा त्याला रामराम आठवत नाही, तेव्हा ते क्याव 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 करते. म्हणजे तो पोपट रामराम करत होता. कसा करत होता? मेकॅनिकल, यंत्रवत. त्याला सांगितलं होतं की असं म्हणायचं. पण जेव्हा मांजर येते त्याला पकडायला, तेव्हा त्याला रामाचं नाव येत नाही, तेव्हा क्या 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 करतच तो प्राण सोडतो. म्हणजे अशी गत आपली होऊ नये, म्हणून त्यामध्ये श्रद्धा भक्ती पाहिजे. नुसतं पोपटासारखं पोपटपंची करून होणार नाही, नुसतं मेकॅनिकल जप करून होणार नाही. नंतर नाम देवाचे उच्चारी महापापी तरुण जाई. म्हणजे भगवंताच्या नावाचा उच्चार करून कितीही मोठा पापी असेल तरी तो तरुण जाईल. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे, म्हणे कोणी स्त्री हत्या केली असेल, भ्रूणहत्या केली असेल, ब्रह्महत्या केली असेल, गोहत्या केली असेल, कितीही महापाप त्यानं केलं असेल, पण त्यानं जर भगवंताचं नाव घेतलं आणि हे सगळे पापकर्म सोडून दिले, तर भगवंत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. श्री रामकृष्ण म्हणायचे की खोलीमध्ये अंधार आहे, 1000 वर्षापासून अंधार आहे, पण तो 1000 वर्षाचा अंधार काही हळूहळू जात नाही. तुम्ही त्या खोलीत गेला, त्या खोलीमध्ये तुम्ही मेणबत्ती जाळली, तर एका क्षणामध्ये प्रकाश पडेल, आणि प्रकाश पडला की सगळा अंधार आपोआपच दूर होईल, त्याला काही वेळ लागणार नाही. प्रकाश पडल्याबरोबर 1000 वर्षाचा अंधार दूर होईल. तुमच्या मनामध्ये कितीही पाप असेल, पण एकदा भगवंताच्या नामाचा प्रकाश पडला की ते सगळी पाप क्षणात नष्ट होऊन जातील. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे. आणि आपण त्यांचे शिष्य बघतो, त्यांच्या शिष्यांच्या जीवनामध्ये आपण बघतो. सुरेंद्रनाथ मित्र बघा. हा सुरेंद्रनाथ मित्र खूप श्रीमंत होता, चांगली नोकरी होती, भरपूर पैसे होते, दिसायला सुंदर होता, तरुण होता, पण त्याला अनेक व्यसनं लागलेली होती. मद्यपी होता, दारू प्यायचा, व्यभिचार करायचा आणि काय काय करायचा. आता त्यामुळे त्याला वाईट सवय लावल्यामुळे त्याला स्वतःचाच धिक्कार यायला लागला. अरे मी हे काय करतो, मनामध्ये अशांती होती, कधी कधी आत्महत्या करायचा विचार करत होता. पण त्याचा शेजारी होता रामचंद्र दत्त, भगवान श्री रामकृष्णांचा भक्त. ह्या रामचंद्र दत्तांना माहिती होतं की सुरेंद्रच्या मनाची अवस्था काय आहे. त्यांनी बरेच वेळा सांगितलं, अरे सुरेंद्र चल माझ्यासोबत दक्षिणेश्वरला. नाही नाही, मी येणार नाही, तिथे मी काही शोभणार नाही. पण खूप आग्रह केला, तेव्हा सुरेंद्र राजी झाला. तो म्हणे मी तुमच्यासोबत येतो, पण तो तुमचा साधू जर म्हणे मला भोंदू दिसला तर मी म्हणे त्याचा कान पिळल्याशिवाय राहणार नाही. कारण मी असे बरेच साधू बघितले, भोंदू बाबा. म्हणे मी येतो, पण तुमचा साधू जर मला भोंदू दिसला तुम्ही म्हणे त्याचे कान पिळल्याशिवाय राहणार नाही. रामचंद्र दत्ताने अट मान्य केली, म्हणे ठीक आहे चल. आणि शेवटी सुरेंद्रला ठाकूरांकडे घेऊन आले. एका कोपऱ्यामध्ये सुरेंद्र बसला आहे आणि सुरेंद्राकडे बघूनच त्या दिवशी रामकृष्ण बोलत होते. आणि ते काय म्हणाले, बघा काही काही म्हणे भक्त असतात, त्यांना खूप अहंकार असतो, त्यांना वाटते की आपल्या भरोशावरच आपण सगळं काही करू, पण म्हणे हे काही बरोबर नाही. भगवंताला शरणागत झालं पाहिजे, आपला अहंकार सोडला पाहिजे. मग त्यांनी गोष्ट सांगितली की म्हणे मांजरीचं पिलू आणि माकडाचं पिलू. म्हणे माकडाचं पिलू आईला धरण्याचा प्रयत्न करते, त्या माकडीला धरण्याचा प्रयत्न करते, पण हात सुटले तर म्हणे जमिनीवर पडून जाते. पण म्हणे मांजरीचं पिलू संपूर्णपणे आईवर अवलंबून राहते. ती आई जिथे ठेवेल तिथेच राहते. कधी ते तोंडात धरून त्याला बिछाण्यावर ठेवते, तर कधी कुठे ठेवते, तर कधी कुठे ठेवते. नुसतं म्याव म्याव करणं एवढंच त्याला माहिती आहे, काही करत नाही, नुसतं म्याव म्याव करतो. आणि आईला जिथे वाटेल तिथे ती त्याला ठेवते आणि त्यामध्ये ते संतुष्ट असते. त्याला पडण्याची भीती नाही, कारण ते मांजरीच्या तोंडामध्ये आहे.
त्याला काहीच भीती नाही. म्हणे आपण असं झालं पाहिजे, मांजरीच्या पिलासारखं झालं पाहिजे, माकडाच्या पिलासारखं होऊ नये. आपण भगवंताला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला, भगवंत आपल्याला सापडणार नाही. नाही, त्याला शरणागत व्हा. एकदा भगवंताने की तुमचा हात पकडला, मग तुम्हाला पडायची चिंताच नाही. असा बराच उपदेश दिला. आणि सुरेंद्राला कळलं की सगळं आपल्यासाठीच होतं. समाधान झालं, सगळे संशय दूर झाले. आणि मग जेव्हा परत जात होते तेव्हा सुरेंद्र म्हणाला रामचंद्राला, म्हणे मी म्हणे त्या साधूचे कान पिळायला गेलो आणि म्हणे त्यांनीच माझे कान पिळले. भगवान श्री रामकृष्णाने त्यांना सांगितलं नाही की काही सोडून द्या. ते एवढंच म्हणाले की लोक म्हणे कुठे कुठे जातात, वाईट कर्म करतात, म्हणे ते आईला सोबत घेऊन का जात नाही, त्या जगदंबेला सोबत घेऊन का जात नाही. ते आईला जर सोबत घेऊन गेले तर आई म्हणे अनेक पापांपासून त्यांचं रक्षण करेल. तुम्हाला दारू प्यायची आहे तर दारू प्या, पण पहिले तुम्ही ते आईला नैवेद्य म्हणून दाखवा, नंतर प्या. म्हणजे पहिले स्मरण करा भगवंताचं, नंतर तुम्ही करा. तुम्ही भगवंताचं स्मरण केलं तर तुम्ही वाईट गोष्टी करूच शकत नाही. हे तेवढंच खरं. जे सोपं नाही तेवढं. म्हणजे मी आईला दारू देईल आणि मग मी नैवेद्य पिईल, त्याला शरम वाटेल की हे मी काय करतो आहे. साक्षात जगदंबेला मी दारू देत आहे. त्याची दारू सुटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी सुरेंद्राची दारू सुटली, व्यभिचार सुटला आणि ठाकूरांचा भक्त झाला, कट्टर भक्त झाला. काशीपूरच्या उद्यानवाटीचं सगळं भाडं हा सुरेंद्र द्यायचा. तो एक रसददार झाला ठाकूरांचा. जे बघा, अशा प्रकारचा व्यक्ती की जो आत्महत्या करणार होता, एवढी पापं केली होती, एवढ्या वाईट गोष्टी केलेल्या होत्या, पण भगवान श्री रामकृष्णांकडे आल्यानंतर तो एक भक्त बनला. त्याचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. म्हणजे हा आहे भगवंताच्या नामाचा महिमा. श्री रामकृष्णांच्या नावाने त्याचा उद्धार केला. रामकृष्णाला शरणागत आला, त्याचा उद्धार झाला. तर बघा, नाव देवाचे उच्चारी महापापी तरुण जाई, नाम देवाचे उच्चारी महापापी तरुण जाई. नंतर आहे महापापी अजामिळ नामे गेला उद्धरून, महापापी अजामिळ नामे गेला उद्धरून. आपल्याला भागवतामधली अजामिळाची गोष्ट माहीत असेलच, सगळ्यांनाच माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. अजामिळ एक ब्राह्मण होता आणि ब्राह्मणाची सगळी कर्तव्य करायचा. एक चांगली बायको होती, पत्नी होती, सगळं कुटुंब व्यवस्थित होतं. पण बघा भाग्याचा खेळ काय असतो. एकदा जंगलामध्ये गेला, एका वेश्याला बघितलं आणि त्या वेश्येच्या प्रेमामध्ये पडला. आता त्या प्रेमामध्ये पडला, घरदार विसरला, त्या वेश्येच्या सोबत राहू लागला. तिच्यापासून त्याला मुलं पण झाली. आणि आता हा संसार कसा पोसायचा त्यासाठी चोऱ्या करू लागला, बाकी काय काय वाईट धंदे करू लागला. म्हणजे हा ब्राह्मण अजामिळ तो इतका बिघडला, इतकी पापं केली की गावामध्ये त्याला गावाच्या बाहेर काढून दिलं. ब्राह्मण असूनही गावाच्या बाहेर त्याला काढून दिलं. एका ठिकाणी झोपडी बांधून तिथे राहत होता. त्याच्या घराकडे कोणीही वळत नव्हतं, एवढा अधपतीत. पण त्याचं भाग्य चांगलं. एकदा काही साधू आले. त्या साधूने गावामध्ये विचारलं की आम्ही साधू आहोत, आम्हाला एखाद्या ब्राह्मणाच्या घरी राहायचं आहे, कोणी चांगला ब्राह्मण या गावामध्ये आहे का. तेव्हा एका जणाने जस्ट गंमत केली, म्हणजे आहे आमच्या गावामध्ये एक चांगला ब्राह्मण आहे, त्याचं नाव अजामिळ आहे, तुम्ही त्याच्याकडे जा. आणि कुठे आहे घर. नाही, ते गावाच्या बाहेर आहे, तुम्ही असे गावाच्या बाहेर जा, तुम्हाला दिसेल. आता हे 2-3 साधू तिकडे गेले, बाहेर गेले. तिथे होतं एक घर. दार ठोठावलं. अजामिळाने दार उघडलं. त्याला म्हटलं साधू आपल्या घरी आलेले आहे आणि या महाराज काय सेवा करू शकतो. मग अजामिळ म्हणाला की महाराज, त्या लोकांनी तुमची मजाक उडवलेली आहे. मी ब्राह्मण आहे, पण मी पतित आहे, मी काय काय दुष्कर्म केलेले आहे. मी तुम्हाला माझ्या हातचं कसं काय जेवायला घालणार. तुम्ही तुमचा शिधा घ्या आणि स्वतः बनवा. त्या साधूंनी शिधा घेतला, स्वतःच्या हाताने स्वयंपाक बनवला.
मग रात्रभर भजन चाललं, कीर्तन चाललं आणि शेवटी जाताना विचारलं की म्हणे तुला किती मुलं आहे? त्याच्यातली मला 8 आहे, 8 संतान आहे आणि म्हणे आता माझी पत्नी गरोदर आहे. म्हणे तिला जेव्हा मुलगा होईल, तिला मुलगा होणार आहे, जो मुलगा होईल त्याचं नाव तू नारायण ठेव. दुसरं काहीही सांगितलं नाही. त्या मुलाचं नाव नारायण ठेव म्हणून सांगितलं आणि ते साधू निघून गेले आशीर्वाद देऊन. शेवटी मुलगा झाला, त्याचं नाव नारायण ठेवलं. आणि हा अजामिळ एवढी सगळी पापं केलेली, पण नारायणावर त्याचं खूप प्रेम होतं. तो 1 मिनिट नारायणशिवाय राहू शकत नव्हता. अरे नारायण तू जेवला का? अरे नारायण तुला काय झालं? अरे नारायण तू कुठे गेला? नेहमी नारायण नारायण. शेवटी एक दिवस मृत्यूची वेळ येऊन ठेपली आणि सगळे यमदूत आले. आता यमदूत आले तर हा लागला ओरडायला, अरे नारायणा नारायणा ये, मला वाचव, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. आता तो जोराजोरात नारायण नारायण मला वाचव म्हणत आहे. तेव्हा वैकुंठावरून विष्णूचे दूत आले आणि ह्या यमदूतांना सगळ्यांना हकलून लावलं. त्याने तुम्ही आम्हाला का हकलून लावता? यानं तर एवढं पाप केलेलं आहे, हा यमपुरीलाच जायला पाहिजे. तेव्हा ते म्हणाले की यानं शेवटी भगवंताचं नाव घेतलेलं आहे, नारायणाचं नाव घेतलेलं आहे, त्यामुळे भगवंताने आम्हाला पाठवलेला याचा उद्धार करण्यासाठी. आणि बघा त्या अजामिळाचा उद्धार झाला. म्हणजे शेवटल्या क्षणी मुलाचं नाव घेतलं तरीसुद्धा भगवंताला त्याची दया आली, त्याची कीव आली. भगवंताला माहिती होतंच की आपल्याला बोलवत नाही, मुलाला बोलवत आहे, तरी नारायण म्हटल्याबरोबर नारायण धावून आले. म्हणजे भगवंताने त्याचं रक्षण केलं. ऑफकोर्स तो ब्राह्मण होता, त्यापूर्वी त्याने सत्कर्म केलेले होते, पण अशा प्रकारे आपण बघतो की पापी अजामिळ पण भगवंताचं नाव मर्ताक्षणे घेतल्यामुळे त्याचा उद्धार झाला. कारण गीतेमध्ये भगवान म्हणतात, अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यप प्रयाती समद्भावम नास्ति यास्तत्र संशय. जो मृत्यूसमयी माझं नाव घेतो तो मलाच येऊन मिळतो, त्यामध्ये काहीही संशय नाही, असं भगवंताने स्पष्ट गीतेमध्ये सांगितलेलं आहे. आणि अजामिळानं मृत्यूसमयीच भगवंताचं नाव घेतलं, नारायणाचं नाव घेतलं आणि उद्धरून गेला. म्हणजे कितीही पापी मनुष्य असेल, पण जर त्याने भगवंताचं नाव घेतलं तर तो सगळ्या पापांपासून मुक्त होतो आणि शेवटी त्याचा उद्धार होतो. हेच उदाहरण दाखवण्यासाठी ही भागवतामधली अजामिळाची गोष्ट आहे की भगवंताच्या नामामध्ये किती शक्ती आहे. तुमचे सगळे पाप भगवंताचं नाव एका क्षणात नष्ट करू शकते, एवढं सामर्थ्य आहे. म्हणून म्हटलं आहे की महापापी अजामिळ नामे गेला उद्धरून. जेथे देवाचे नाम तेथे साक्षात भगवान. जेथे देवाचे नाम तेथे साक्षात भगवान. जे ज्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे त्या ठिकाणी साक्षात भगवंतच आहे. म्हणजे भगवंत आणि त्यांचं नाव काही वेगळं नाही, त्यांचं नाव आणि रूप म्हणजे एकच आहे. तुम्ही त्यांना नाव घेऊन बोलावलं तर ते हजर झालेच पाहिजे. फक्त तुम्ही नाव तर घेऊन बघा. तुम्ही त्यांच्याकडे 1 पाऊल तर जा, ते तुमच्याकडे 10 पावलं येतील. पण तुम्ही त्यांना आळून तर बघा, त्यांना बोलावून तर बघा. आल्याशिवाय राहणार नाही, त्यांना येणं भाग पडेल. बघा स्वामी सुबोधानंदजी महाराज ते भारत भ्रमण करत होते आणि गयेला होते. आता गयेला त्यांच्यासोबत एक मित्र पण होता, सोबती होता. तिथे फाल्गू नदी होती, त्या फाल्गू नदीला पार करायचं आहे. आता तो जो सोबती होता तो सहज नदी पार करून गेला. त्याला पोहणं येत होतं आणि तो जेव्हा नदीमध्ये शिरला तेव्हा थोडं कमी पाणी होतं. आता त्याचं बघून सुबोधानंदजी महाराजसुद्धा नदी क्रॉस करायला निघाले. अर्ध्या नदीमध्ये गेले आणि एकदम नदीचं पाणी वाढलं, नदीला पूर आला. वरच्या भागात कुठेतरी पाऊस झाला असेल, त्यावेळी नदीला पूर आला, पाणी वाढत गेलं. पहिले कमरेपर्यंत होतं, आता गळ्यापर्यंत आलं. आता सुबोधानंद महाराजांनी आशा सोडली. शेवटी दोन्ही हात वर केले, म्हणे ठाकूर हा माझा तुम्हाला शेवटला प्रणाम, म्हणे आता मी चाललो, असं म्हटलं आणि पाणी त्यांच्या डोक्याच्या वर गेलं.
आणि आश्चर्य बघा, भगवान श्री रामकृष्णांचं नाव घेतल्याबरोबर त्यांना असा भास झाला की कुणीतरी त्यांना पाण्यामधून हात धरून बाहेर काढत आहे आणि त्यांना नदीच्या पैल तीरावर घेऊन गेले. तेव्हा सुबोधानजी म्हणतात की ठाकूरांनीच माझं रक्षण केलं. मी तर गेलोच होतो, पण त्यांनी माझा हात धरून मला पाण्याच्या बाहेर काढलं एवढ्या प्रवाहामधून, नाहीतर शक्य नव्हतं. म्हणजे बघा, भगवंताचं नाव घेतलं की आता झालं, माझं संपलं, आता तुम्हीच बघून घ्या. आणि शेवटी ठाकूरांना यानं भाग पडलं. म्हणजे बघा, आहे की नाही भगवंत आपल्या पाठीशी. जेथे देवाचे नाम तेथे साक्षात भगवान. ज्या ठिकाणी भगवंताचं नाव आहे त्या ठिकाणी साक्षात भगवंत आहे. तुम्ही त्याला बोलावलं की तो येणारच. तुम्ही संकटात जर असाल त्याला बोलवा. कितीतरी उदाहरण आहे पुराणामध्ये, कितीतरी भागवतामध्ये आहे. गजेंद्र मोक्षाचं उदाहरण आहे. त्या गजेंद्राचा पाय धरला होता मगरीनी आणि आता ते पाण्यामध्ये ओढून घेऊन जात होती मगरी. तेव्हा भगवंताचा धावा केला की देवा मला वाचवा, आणि भगवान विष्णूंना यावं लागलं. आपलं चक्र काढून त्या मगरीला मारावं लागलं, त्या गजेंद्राला मुक्त करावं लागलं. ही गजेंद्र मोक्षाची गोष्ट भागवतामधली आहे. म्हणजे भगवंताला जर आपण खरोखर आळवलं तर बघा भगवंत कसे धावून येतात. इथे आपण बघितलेलं आहे की भक्तांचा उद्धार करतातच. सुबोधानजी महाराज ऑलमोस्ट गेलेच होते, पण ठाकूरांनी त्यांना वाचवलं. भगवंताने अवतार घेतला फक्त एका भक्ताचं रक्षण करण्यासाठी, फक्त एका भक्ताचं, आणि तो होता प्रल्हाद. आणि प्रल्हादाला विचारलं हिरण्यकशिपूने की म्हणे तुझा नारायण कुठे आहे? तू नेहमी नारायण नारायण म्हणतो, पण तो आहे कुठे? म्हणे तो कुठे नाही, तो सर्वत्रच आहे. म्हणजे खांबामध्ये आहे का? हो, खांबामध्ये पण आहे. आणि पुढची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. जेव्हा हिरण्यकशिपूने तो खांब तोडण्याचा प्रयत्न केला तर त्यामधून साक्षात भगवंताचा अवतार, म्हणजे एका भक्तासाठी भगवंताने अवतार घेतला नृसिंह आणि हिरण्यकशिपूचा वध केला. म्हणजे बघा, नारायण म्हटल्याबरोबर भगवंताला येणं भाग पडलं. तो कुठे नाही, तो आपल्याला दिसत नाही म्हणून नाही असं नाही आहे. तो आपल्याला दिसत नाही, पण आपल्या मागे पुढे वर खाली तोच आहे. तो सगळं काही बघतो आहे. फक्त आपल्याला त्याला ओळखता येत नाही, त्याला बोलवता येत नाही, त्याला आळवता येत नाही, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. तर इथे बघा, जे प्रल्हादासाठी भगवंत धावून आले. स्वामी सुबोधानंद महाराज ऑलमोस्ट गेलेच होते पाण्यामध्ये, त्यांना वाचवण्यासाठी भगवान धावून आले. म्हणजे ही आहे भगवंताची कृपा, ही आहे भगवंताची शरणागती. रामकृष्ण नाम घेता सुख शांती मिळे चित्ता. तेव्हा रामकृष्णांचं नाव घेतलं तर आपल्या चित्ताला सुख आणि शांती मिळते. आपलं मन शीतल होतं, आपलं मन शांत होतं. कितीही विक्षिप्त असेल, कितीही चंचल असेल, कितीही त्याला दुःख झालेलं असेल, पण भगवान श्री रामकृष्णांच्या नावाचा उच्चार करताच मन आपलं प्रसन्न होतं, मन शांत होतं, मन आनंदित होतं. माझ्या एका गाण्यामध्ये मी लिहिलेलं आहे, रामकृष्ण जिसं घर में जाए सुख शांति समृद्धि लाए, पवित्रता की गंगा बहाए मन को सदा आनंद दिलाए. म्हणजे ज्या घरी भगवान श्री रामकृष्ण जाईल, त्यांचा फोटो जाईल, त्यांचं नाव जाईल, त्या घरी काय होईल? सुखशांती समृद्धी लाए. त्या घरी सुख शांती आणि समृद्धी मिळेल. पवित्रता की गंगा बहाए, म्हणजे त्या घरामधलं वातावरण पवित्र होऊन जाईल. मन को सदा आनंद दिलाय, आणि मनाला नेहमी प्रसन्न ठेवेल. म्हणजे असं आहे भगवंताचं नाम. ह्या युगाचे अवतार, त्यांचा फोटो आपल्या घरी असणं, त्यांचं वचनामृत आपल्या घरी असणं, म्हणजे आपलं ते घर नाही, ते मंदिर झालं, पवित्र झालं. आता सुरेंद्रनाथ मित्रांनी एवढे पापं केली, एवढे महापापं केली, पण बघा भगवान श्री रामकृष्णाच्या संपर्कात आल्यावर त्याचं जीवन बदलून केलं. त्यानं घरी एक छान सुंदर देवालय केलं, त्यामध्ये भगवान श्री रामकृष्णांना बसवलं आणि दररोज जपध्यान करायचा.
साधना करायचा. आता त्याचं घर मंदिर झालं आणि श्रीरामकृष्णांचं शरीर त्यावेळेस गेलेलं होतं. तो आपला ध्यान करत बसला आहे. भगवान श्रीरामकृष्ण प्रगट झाले समोर. अरे म्हणे, सुरेंद्र इथे तू काय करतो आहे? म्हणे, माझी मुलं म्हणे रस्त्यावर भिक्षा मागत आहे. आता काशीपूर ते आश्रम सोडून दिला आहे, ते आता इकडे तिकडे भटकत आहे जंगलात. म्हणजे त्यांची राहायची कुठेतरी व्यवस्था कर, एखादं घर घे भाड्याने. आता बघा, हा असा महापापी सुरेंद्र, पण आता त्याचं घर कसं झालं आहे? मंदिर झालं आहे. आणि त्या मंदिरामध्ये भगवंत प्रगट झाले, जे त्याच्या घरी सुखशांती समृद्धीला आहे. त्या सुरेंद्राच्या घरी सुख आणि शांती आली की नाही? श्रीरामकृष्ण आल्याबरोबर सगळं वातावरण बदलून गेलं. आणि शेवटी तो नरेंद्राकडे धावत धावत गेला. म्हणे, आज मला ठाकूरांनी दर्शन दिलं आणि सांगितलं की एखादं घर बघा. म्हणजे लवकरात लवकर नरेंद्र तू घर बघ. मग ते घर शोधायला निघाले. त्यांना तो बराहनगर मठ मिळाला. तो भाड्यानं घेतला आणि त्याचा सगळा खर्च सुरेंद्र मित्र करू लागला. म्हणजे मी काशीपूरला पैसे द्यायचो, मी इथे पण देईल. आणि सगळा शिष्यांचा खर्च तो एकटा सांभाळू लागला. म्हणजे बघा कसा होता. आणि भगवंताच्या चरणी आल्यानंतर, रामकृष्णांचा आश्रय घेतल्यानंतर कसा बदलून गेला. त्याचं घर काय झालं? मंदिर झालं. रामकृष्ण जिसं घर में जाए, सुखशांती समृद्धी लाए, पवित्रता की गंगा बहाए, मन को सदा आनंद दिलाए. असे आहे भगवान श्री रामकृष्ण. म्हणून श्रीकांत हा दास ठेवी नामावर विश्वास. श्रीकांत हा दास ठेवी नामावर विश्वास. तेव्हा इथे भगवंताच्या नावावर विश्वास ठेवला पाहिजे आणि भगवंताचा आपण दास झालो पाहिजे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हनुमंताचं आहे, महावीर. तर बघा, हनुमान महावीर यांचं उदाहरण आहे आपल्यासमोर. बजरंगबली भगवंताचं काम करण्यासाठी नेहमी सज्ज. हा दासभाव पाहिजे आपल्या मनामध्ये. भगवंताच्या सेवेसाठी आपण तत्पर राहिलो पाहिजे. ह्या कलियुगामध्ये हा आदर्श ठाकूरांनी दिलेला आहे. शिवभावे जीवसेवा हे भगवंताचं कार्य आहे. जीवांची सेवा करणं हे भगवंताचं कार्य आहे. पण त्यांनी आपल्याला संधी दिलेली आहे, म्हणून आपण सेवाही केली पाहिजे, जीवांची सेवा केली पाहिजे आणि भगवान श्री रामकृष्णांची पण सेवा केली पाहिजे. ईश्वर सेवा पण केली पाहिजे, त्यांच्या कार्यासाठी मदत पण केली पाहिजे. तर इथे दास्यभाव, जे हनुमंताचा दासभाव होता, संपूर्णपणे रामचंद्राच्या चरणी त्यांनी सरेंडर केलं, आत्मसमर्पण केलं. भगवंताचं कोणतंही काम करण्यास तयार आणि नेहमी वाणीद्वारे राम 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 मंत्राचा उच्चार. सतत रामाचं नाव सुरू आहे आणि रामाचं काम पण सुरू आहे. हा आहे आजच्या युगाचा आदर्श. भगवंताचं काम करा आणि भगवंताचं नाम पण घ्या. दोन्ही गोष्टी एकत्र करा, लवकरात लवकर उद्धार होईल. आणि भगवंताचं नाव घेतल्यामुळे हनुमंताला शक्ती मिळाली, बुद्धी मिळाली, सामर्थ्य मिळालं, यश मिळालं, सगळं काही मिळालं भगवंताच्या नामाचा उच्चार केल्यामुळे. एकदा सीतामाई प्रसन्न झाल्या आणि सीतामाईने हनुमंताला आपल्या गळ्यामधला जो मोत्याचा हार होता, तो मोत्याचा हार बक्षीस दिला. आता हनुमानजीने काय केलं? त्यामधला एक एक मोती काढला आणि दाताने फोडला, फोडून बघितलं आणि फेकून दिलं. तेव्हा सीतामाई म्हणते रामचंद्रांना, हे काय आहे म्हणे? मी एवढा माझा किमती हार दिला, मोत्याचा हार त्याला दिला आणि म्हणे शेवटी माकडाची जात आहे, त्याला याचं मूल्य काय कळणार? वानर आहे तो, म्हणे खायला गेला, खात बसला. तेव्हा रामचंद्रजी म्हणाले, तसं नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण आहे, हनुमानजीलाच विचार. तेव्हा सीतामाईने हनुमंताला विचारलं की एवढा किमती हार आहे आणि हे तू काय करतो? ते मोती दाताना फोडतो आणि फेकून देतो. तेव्हा हनुमानजी म्हणाले की मी त्या मोत्यामध्ये बघतो की माझे राम आहे का कुठे, पण मला म्हणे कोणत्याच मोत्यामध्ये राम दिसले नाही, त्यांचे नावही दिसलं नाही, रूपही दिसलं नाही. म्हणजे ज्या ठिकाणी राम नाही, ती कितीही गोष्ट कितीही मूल्यवान असली तरी म्हणे मला त्याची काही किंमत नाही. आणि म्हणून ते सगळे त्याने ते मोत्याचा हार नाकारला.
कारण म्हणे त्या मोत्याला फोडून बघितलं पण त्यामध्ये रामच नाही आहे. तेव्हा सीतामाईला कळलं की हनुमंताची कशी भक्ती आहे की त्या एका रामाशिवाय त्याला कशाचाच मोह नाही, जगातल्या कोणत्याही गोष्टीचा मोह नाही. तुमचा हार कितीही सुंदर असेल, मला त्याची गरज नाही, मला फक्त भगवान रामच पाहिजे. अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारची सेवा, अशा प्रकारच्या नामाचा, भगवंताच्या नामाचा उच्चार जर आपण केला तर भगवान श्री रामकृष्ण आपला पण उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, यात तिळमात्रही संशय नाही. तेव्हा आता हा अभंग आपण ऐकूया. ते गायलेला आहे सुस्मिता डवाळकर यांनी. तर सुस्मिता डवाळकर यांच्या आवाजामध्ये हा अभंग ऐकूया आणि आजच्या आपल्या निरूपणाला आपण विराम देऊया. राम कृष्ण 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 राम कृष्ण. नाम घे ज्याची वाचा, नाम घे ज्याची वाचा, देव भार घे त्याचा, देव भार घे त्याचा. नाम घे ज्याची वाचा, नाम घे ज्याची वाचा, देव भार घे त्याचा, देव भार घे त्याचा. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण. नाम घे ज्याची वाचा, देव भार घे त्याचा, देव भार घे त्याचा. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण. जेथे देवाचे नाम तेथे साक्षात भगवान, जेथे देवाचे नाम तेथे साक्षात भगवान. राम कृष्ण नाम घेता सुख शांती मिळे चित्ता, सुख शांती मिळे चित्ता. राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण नाम घेता सुख शांती मिळे चित्ता, सुख शांती मिळे चित्ता. राम कृष्ण राम कृष्ण राम
नामावर विश्वास श्रीकांत हा दास ठेवी नामावर विश्वास ठेवी नामावर विश्वास नाम घेई ज्याची वाचा नाम घेई ज्याची वाचा देव भार घेई त्याचा देव भार घेई त्याचा नाम घेई ज्याची वाचा नाम घेई ज्याची वाचा देव भार घेई त्याचा देव भार घेई त्याचा राम कृष्ण राम कृष्ण सुस्मिता ढवाळकर यांच्या आवाजामध्ये आपण अभंग ऐकला. त्यापूर्वी यावर निरूपण पण आपण ऐकलं आणि आपल्याला भगवंताच्या नावाचं महात्म्य कळलं आणि भगवान श्री रामकृष्ण त्यांचं नाव आणि रूप आजच्या कलियुगासाठी किती उपयोगी आहे आणि ह्या नामरूपाचा आश्रय घेऊन कितीतरी भक्त तरुण गेले हे सुद्धा आपण बघितलं. तेव्हा आपल्या चिंतनाला आज आपण इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ॐ सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.